नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी मोरे केसी सर आपलं स्वागत करतो यूट्यूब चॅनलमध्ये. मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये 7वा भाग आहे. या 7व्या भागामध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज पाहणार आहोत. इम्प्युरिटी म्हणजे आपण एखाद्या याच्यामध्ये इम्प्युरिटी ॲटम जर ॲड केलेला असेल तर त्याचा फ्लुइडशी काय संबंध आहे किंवा सरफेस टेन्शनशी काय संबंध येतो हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. की इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ज्यावेळेस आपण एखादं कॉमन सॉल्ट आहे, हा सॉल्ट किंवा सोडियम क्लोराईड आहे, मीठ आहे, हा मीठ जर आपण पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर काय होते, पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यामुळे तो सोल्युबल आहे कम्प्लिटली. आणि असा जर का सोल्युबल ॲटम असेल तर त्या ठिकाणी त्याचं सरफेस टेन्शन पाण्याचं काय होते की वाढते. सरफेस टेन्शन शुड बी इनक्रीजेस. म्हणजे ज्यावेळेस एखादा इम्प्युरिटी ॲटम हा सोल्युबल असेल त्यावेळेस, उदाहरणामध्ये सोडियम क्लोराईड घेतलेलं असेल त्यावेळेस काय होईल, या ठिकाणी सरफेस टेन्शन काय होईल, इनक्रीज होईल. हेच आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये. वेन सोल्युबल सबस्टन्स सच ॲज कॉमन सॉल्ट that is dissolved in water, the surface tension of water increases. आज सेकंड काय सांगता येते, when a springly soluble substance such as phenol or detergent असेल, हे काय आहे, पार्शियली सोल्युबल किंवा स्प्रिंगली सोल्युबल्स असतात. आणि हे डिटर्जंट जर पाण्यामध्ये मिसळले असतात त्याही वेळेस काय होईल की या ठिकाणी सरफेस टेन्शन, पाण्याचं जे काय सरफेस टेन्शन आहे हे डिक्रीज होतं. फॉर एक्झाम्पल, डिटर्जंट पावडर इज मिक्स विथ वॉटर टू वॉश क्लोथ ड्यू टू डिक्रीज ऑफ सरफेस टेन्शन ऑफ water, and water makes good contact with the turmeric and is able to remove tough stains. म्हणजे आपल्याला याच्याद्वारे काय करता येतात की जे मळ आहे तो मळ कपड्याचा आपल्याला काय करता येतो, साफ करता येतो. आणि त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी वापरल्या जातो. आपण फिनॉल आहे किंवा डिटर्जंट आहे याचा आपण त्या ठिकाणी वापर करतो, जेणेकरून त्याचं सरफेस टेन्शन काय होते, पाण्याचं कमी होते. आणि सरफेस टेन्शन कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी काय होईल की मळ रिमूव्ह होईल किंवा इतर जे टर्मेरिक असेल ते सुद्धा कमी होईल. आणि आपण दुसरं एक उदाहरण, टर्पेंटाईनचं एक उदाहरण पाहिलेलं आहे. टर्पेंटाईनमुळे काय होते की पेंट लावलेलं असेल, वार्निश लावलेलं असेल, ते वार्निश काय होते, निघल्या जाते किंवा रिमूव्ह होते. हा सुद्धा काय करेल, त्या ठिकाणी तो त्या ठिकाणचं सरफेस टेन्शन काय करतो, कमी करतो. आणि तो पेंट काय होतो, त्या ठिकाणाहून काढल्या जातो किंवा निघल्या जातो. तिसरा जो आहे, व्हेन insoluble impurity is added into water, surface tension of water decreases. When impurity gets added to any liquid, the cohesive force of that liquid decreases. काय होईल की त्याचा कोहिजिव्ह फोर्स काय होईल, कमी होऊन जाईल. आणि कोहिजिव्ह फोर्स एखादा कमी झाला तर त्या ठिकाणी काय होतो, कोहिजिव्ह फोर्स कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा अफेक्ट होतो आणि त्यामुळं त्याचा शेप, मिनिस्कसमध्ये त्याचा बदल होतो. उदाहरणामध्ये आपण पाहिलं की इफ मर्क्युरी गॅदर्स डस्ट देन इट्स सरफेस टेन्शन इज रिड्यूस. त्याचं सरफेस टेन्शन काय होते तर कमी होत जाते. इट डज नॉट फॉर्म अ स्पेरिकल ड्रॉपलेट. ज्यावेळेस खाली जमिनीवर जर मर्क्युरी जर असेल सांडलेला किंवा पसरलेला असेल त्यावेळेस काय होऊ शकते की त्या ठिकाणी डस्ट पार्टिकलमुळं त्याचं सरफेस टेन्शन रिड्यूस होते आणि तो स्पेरिकल शेपमध्ये राहत नाही किंवा ड्रॉपलेट्समध्ये राहत नाही.
या पद्धतीनं आपल्याला काय करता येते की इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी आपल्याला सांगता येते. इम्प्युरिटी आपण जर सोल्युबल असेल, त्याचबरोबर स्प्रिंगली सोल्युबल असेल किंवा इनसोल्युबल असेल, त्यावेळेस काय होईल की त्यावेळेस सरफेस टेन्शन काय होईल, डिक्रीज होईल. दोन्ही वेळेस काय होईल, सरफेस टेन्शन आपल्याला डिक्रीज होताना पाहायला मिळेल. आता बी जो इफेक्ट आहे, हा बी इफेक्ट काय दिलेला आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो, तर इन मोस्ट ऑफ लिक्विड ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन ऑल्सो डिक्रीजेस. काय होऊ शकते की बहुतांश वेगवेगळ्या ठिकाणी काय होते की सरफेस टेन्शन हे डिक्रीज होत राहते. सरफेस टेन्शन डिक्रीज होत असताना काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी की बऱ्याच ठिकाणी काय होते, इन मोस्ट ऑफ द लिक्विड, बऱ्याच लिक्विडमध्ये काय होऊ शकते की या ठिकाणी सरफेस टेन्शन काय होईल, डिक्रीज होईल. इन मोस्ट ऑफ लिक्विड ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस surface tension decreases. For example, it is suggested that new cotton fabric should be washed in cold water. In this case, water does not make good contact with the fabric due to its high surface tension. The fabric does not lose its color because of this. म्हणजे आपण एखादं हाय फॅब्रिक तयार केलेलं असेल, त्या हाय फॅब्रिकचा कलर त्या ठिकाणी जात नाही किंवा कपड्यांचा कलर त्या ठिकाणी जात नाही. काय, कपड्यांचा कलर जातो म्हणजेच त्या ठिकाणी पाण्यामुळं काय होते, पाणी गेल्यामुळं त्या ठिकाणी सरफेस टेन्शन काय होतो, डिक्रीज होतो. आणि सरफेस टेन्शन डिक्रीज झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा कॉन्टॅक्ट होतो. तसा या ठिकाणी काय आहे की या ठिकाणी हाय सरफेस टेन्शन असल्यामुळं जास्त टेम्परेचरला सुद्धा काय होऊ शकते की या ठिकाणचं सरफेस टेन्शन डिक्रीज होऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी काय होईल की कलर त्या ठिकाणी जात नाही. हॉट वॉटर इज यूज टू रिमूव्ह द टफ स्टेन्स ऑन फॅब्रिक बिकॉज ऑफ इट्स लोअर सरफेस टेन्शन. त्यामुळं काय होईल की आपण गरम पाणी जर का यूज केलं तर काही वेळेला कपड्यांचे कलर त्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळं आपण बहुतांश कपडेही थंड पाण्यानं त्या ठिकाणी धुतले जातात. उलनचे जे असतात ते कोमट पाण्यामध्ये आपण धुतल्या जातात, जेणेकरून त्याचा काय होतो की कलर त्याचा त्या ठिकाणी जाऊ नये. कलर जाणं म्हणजेच काय होईल की त्या ठिकाणचं सरफेस टेन्शन काय होईल, डिक्रीज होत जाते. ज्यावेळेस आपण पाणी गरम करतो त्यावेळेस पाण्याचं सरफेस टेन्शन डिक्रीज होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्याचा कलर त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि हा कंबाईनली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सरफेस टेन्शन ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज झालं त्यावेळेस सरफेस टेन्शन काय होईल, सरफेस टेन्शन डिक्रीज होईल. इन केस ऑफ मोल्टन कॉपर और मोल्टन कॅडमियम द सरफेस टेन्शन इन्क्रीजेस इन इट. त्याचं काय होईल, सरफेस टेन्शन इन्क्रीज होईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी की सरफेस टेन्शन हे टेम्परेचर इफेक्ट आणि त्याचबरोबर इम्प्युरिटी या दोन्ही केसवर अवलंबून आहे. आता पाहूया की एक्सिस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विडमध्ये एक्सिस प्रेशरचा काय संबंध आहे, याचं डिरायव्हेशन आहे. आपण काय केलं की एव्हरी मॉलिक्यूल ऑन अ लिक्विड सरफेस एक्सपिरियन्स अ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन विच आर टँजेन्शियल टू द लिक्विड सरफेस ॲट रेस्ट. आपण टँजेन्शियल फोर्स या ठिकाणी कन्सिडर केला एक लिक्विड
सरफेस आपण मॉलिक्यूल या ठिकाणी कन्सिडर केला आणि त्या ठिकाणी आपण कन्सिडर केल्याच्यानंतर काय होईल की द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स of surface tension acting on a molecule on the liquid surface depends upon the shape of that liquid surface. त्या लिक्विड सरफेसच्या शेपवर अवलंबून असेल. म्हणजे हे काय झालं तुमचं या ठिकाणी एक्सिस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हे एक्सिस प्रेशर कशावर अवलंबून आहे. एव्हरी मॉलिक्यूल ऑन अ लिक्विड सरफेस एक्सपिरियन्सेस अ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन विच आर टँजेन्शियल टू द लिक्विड ॲट रेस्ट. आणि दुसरं काय सांगता येईल या ठिकाणी तुम्हाला की द डायरेक्शन of resultant force of surface tension acting on a molecule on the liquid surface depends upon the shape of the liquid. The force also contribute in deciding the pressure at a point just below the surface of liquid. आता आपण काय करूया, ए प्लेन लिक्विड आपण कन्सिडर करूया. प्लेन लिक्विड ज्यावेळेस आपण कन्सिडर करूया त्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रेशर आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे की दोन्ही ठिकाणी प्रेशर कशा पद्धतीनं तयार होईल. या ठिकाणी आपण काय केलं, प्रेशर ॲट ए अँड बी इज सेम. आपण असं कन्सिडर करूया ए आणि बीमध्ये प्रेशर सारखं असेल. ज्या वेळेस आपण मिनिस्कस प्लेन असेल, वेगवेगळ्या मिनिस्कसमध्ये वेगवेगळं त्या ठिकाणी फोर्ससुद्धा रिझल्टंट फोर्ससुद्धा असू शकतो. आणि त्या ठिकाणी आपण वरच्या विधानामध्ये आपण हेच सांगितलेलं आहे. आता आपण प्लेन सरफेस जर पाहिलेला असेल, प्लेन सरफेसमध्ये काय होईल की रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ टी हा फोर्स या दिशेनं असेल. सरफेस टेन्शनचा फोर्स या ठिकाणी, कारण याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 आहे, त्यामुळं हा फोर्स कसा असेल, या दिशेने असेल. सरफेस टेन्शनचा फोर्स ऑन मॉलिक्यूल ए अँड बी इज 0. ए आणि बी मॉलिक्यूलचा फोर्स काय असेल या ठिकाणी 0 असेल. आणि त्यामुळे काय होईल की प्रेशर ॲट ए अँड बी इज सेम. ए आणि बी वरचं प्रेशर हे त्या ठिकाणी सारखंच राहील. वरचं सुद्धा प्रेशर आणि खालचं सुद्धा प्रेशर सारखं असेल. त्यामुळं काय होईल, हा मिनिस्कस प्लेनमध्ये राहील. या ठिकाणी प्लेन लिक्विड सरफेसमध्ये हा मिनिस्कस त्या ठिकाणी राहील. तर दुसऱ्या केसमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. म्हणजे आपल्याला कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेसमध्ये काय होणार आहे, या ठिकाणी आपण इथेही 2 मॉलिक्यूल कन्सिडर केले, ए आणि बी मॉलिक्यूल्स. आणि इथून आपण टँजेन्शियल फोर्स काढला, हा टँजेन्शियल फोर्स आहे. त्यानंतर या ठिकाणी काय होईल, एफ टी म्हणजे फोर्स या ठिकाणी असेल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी टोटल सरफेस टेन्शन किंवा रिझल्टंट सरफेस टेन्शन आपल्याला त्या याच्यानं दाखवता येईल. फिगर 1, द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ टी ऑन द मॉलिक्यूल ॲट बी इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. हा बी मॉलिक्यूलचा काय फोर्स असेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आपण पाहिलं मेनिस्कसमध्ये 2 मॉलिक्यूल्स घेतल्यामुळं आपण त्या ठिकाणी पाहिलं केरोसिनचं एक्झाम्पल पाहिलं. केरोसिनच्या एक्झाम्पलमध्ये किंवा आपल्याला याच्या मर्क्युरीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पाहिलं की व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्स असतो याचा. आणि त्यामुळे याला मेनिस्कस कसा मिळालेला आहे, कॉन्व्हेक्स मेनिस्कस मिळालेला आहे. मग याचा रिझल्टंट फोर्स काय, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स अँड ॲड्स अप द डाऊनवर्ड फोर्स एफ ए. आणि काय होईल की खालच्या दिशेनं त्याचा फोर्स
ॲक्ट होईल, FA फोर्स हा ॲक्ट होईल. दिस डेव्हलप्स ग्रेटर प्रेशर ॲट पॉईंट बी. या बी या ठिकाणी प्रेशर काय होईल, जास्त निर्माण होईल, कारण फोर्स खालच्या दिशेनं असल्यामुळं या ठिकाणी काय होईल, बी या ठिकाणी प्रेशर जास्त असेल. एच्या तुलनेमध्ये बीचं प्रेशर या ठिकाणी जास्त असेल. दिस डेव्हलप ग्रेटर प्रेशर ॲट पॉईंट बी which is inside the liquid and on the concave side of the meniscus. कॉन्केव साईड ऑफ द मिनिस्कसमध्ये जास्त त्या ठिकाणी असेल आणि दस द प्रेशर ऑन द कॉन्केव साईड दॅट इज इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर. आतल्या बाजूनं काय असेल, जास्त असेल. ही झाली आतला कॉन्केव भाग, वरचा झाला कॉन्व्हेक्स भाग. म्हणजे कॉन्केव भागामध्ये प्रेशर काय असेल, जास्त असेल. इनसाइड कॉन्केव भागामध्ये प्रेशर जास्त असेल आणि त्यामुळं काय होईल की आउटसाइड द लिक्विड म्हणजे या बी या ठिकाणी काय होईल की प्रेशर त्या ठिकाणी जास्त डेव्हलप होईल. म्हणजे कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस त्या ठिकाणी तयार होईल. तर पुढचा जो काय मुद्दा आहे तो काय आहे, कॉन्केव लिक्विड सरफेस. कॉन्केव लिक्विड सरफेसमध्ये आपण कॉन्केव लिक्विड सरफेस या ठिकाणी घेतला, ए बी पॉईंट घेतला आणि वरचा ए पॉईंट घेतला. इथून आपण फोर्स काढला, टँजेन्शियल फोर्स या ठिकाणी काढला. FT सरफेस टेन्शनचा फोर्स आपण या ठिकाणी काढला. ही कॉन्केव मिनिस्कसमध्ये सरफेस टेन्शन आणि रिझल्टंट फोर्स आपण पाहिलेला आहे. त्या रिझल्टंट फोर्सनुसार आपण हा रिझल्टंट फोर्स या ठिकाणी काय केला, आपण ड्रॉ केला, फिगरमध्ये ड्रॉ केला कॉन्केव लिक्विड सरफेससाठी. मग आता आपल्याला याचं प्रेशर कशा पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे हे आपल्याला पाहता येते. From the figure, force due to surface tension FT on the molecule at B is vertically upwards. The force FA due to atmospheric pressure. या ठिकाणी atmospheric pressure, force due to the atmospheric pressure आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी सांगता येईल त्या आकृतीमध्ये आपण पाहूया. ही आकृती आहे. या आकृतीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की फोर्स ड्यू टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला कशा पद्धतीनं पाहता येईल. दिस डायग्राम शो दिस, सी दिस डायग्राम. या डायग्राममध्ये आपल्याला काय करायचं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला कशा पद्धतीनं झालेलं आहे. फ्रॉम द फिगर, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन FT दिसते का या ठिकाणी, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन FT ऑन द मॉलिक्यूल ॲट बी. हा बी पॉईंट झाला. बी इज व्हर्टिकली अपवर्ड, वरच्या दिशेने असेल. त्यामुळं काय होईल, या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होईल, क्रीप होईल, मॉलिक्यूलचा क्रीप होईल, खालच्या दिशेने क्रीप होईल. द फोर्स FA ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे काय होईल या ठिकाणी, ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे काय होईल, ॲट बी इज व्हर्टिकली अपवर्ड, व्हर्टिकली अपवर्ड्स होईल. द फोर्स FA या ठिकाणचा फोर्स FA ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशरनं जो काय फोर्स ॲक्ट झालेला आहे आपण FAनं रिप्रेझेंट केलेला, हा कोणत्या दिशेनं असेल, खालच्या दिशेने फोर्स असेल. फोर्सेस FA अँड FT ॲक्ट्स ॲपोजिट, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहे. हा सरफेस टेन्शनचा फोर्स आहे, ॲटमॉस्फेरिक फोर्स आहे. ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमुळे असल्यामुळं काय होईल की नेट डाऊनवर्ड फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेशर ॲट बी. त्यामुळं काय होईल, या ठिकाणचं प्रेशर खालच्या दिशेनं जाण्याचं कारण काय की या दोन्हीचा जो काही रिझल्टंट फोर्स आहे, नेट रिझल्टंट फोर्स हा कुठं आहे, खालच्या दिशेनं आहे.
ॲट बी इज लेस दॅन एफ ए पेक्षा बीचा प्रेशर काय लेस दॅन आहे. या ठिकाणचं प्रेशर या ठिकाणच्या प्रेशरपेक्षा लेस दॅन आहे आणि त्यामुळं काय होईल की दिस डेव्हलप लेस प्रेशर ॲट पॉईंट बी. या बी पॉईंटवर कमी दाब तयार होईल विच इज इनसाइड द लिक्विड अँड ऑन द कॉन्व्हेक्स साईड. वरच्या साईडमध्ये वरच्या साईडचं या ठिकाणचं प्रेशर जास्त असल्यामुळं काय होईल वरून याला प्रेशर मिळालं जाईल आणि खालचं प्रेशर कमी असल्यामुळं काय होईल तो खालच्या दिशेनं काय होईल खालचं प्रेशर काय असेल कमी असेल आणि वरचं प्रेशर त्या ठिकाणी जास्त असेल. म्हणजे दिस डेव्हलप लेस प्रेशर ॲट पॉईंट बी विच इज इनसाइड द लिक्विड अँड ऑन द कॉन्व्हेक्स साईड ऑफ द मेनिस्कस. आणि म्हणून त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स साईड ऑफ द मेनिस्कस त्या ठिकाणी म्हणेल आणि त्यामुळेच काय होईल की प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साईड या ठिकाणचं प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साईड दॅट इज आउटसाइड द लिक्विड इज ग्रेटर. बाहेरचं प्रेशर जास्त असेल आणि आतमधलं प्रेशर कमी असेल. दॅट इज आउटसाइड द लिक्विड इज ग्रेटर दॅन ऑन द कॉन्व्हेक्स साईड. दॅट इज इन साईड आतमधल्या साईडपेक्षा बाहेरच्या साईडचं प्रेशर जास्त असेल. त्यामुळं त्या या ठिकाणी आपल्याला प्रेशर आपल्याला किती जास्त आहे हे आपल्याला या दोन रिझल्टंट फोर्सवरून लक्षात येईल की फोर्स ॲट ए इज नथिंग बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे जास्त असेल या फोर्सपेक्षा आणि त्यामुळं नेट डाऊनवर्ड फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर प्रेशर ॲट बी. बीसाठी हा रिस्पॉन्सिबल असेल एफ टी नेट प्रेशर एफ एचं प्रेशर आणि एफ टीचं प्रेशर एकमेकांच्या विरोधात आहे आणि त्या कारणाने बी या ठिकाणचं प्रेशर कमी होईल तर ए या ठिकाणचं नेट प्रेशर काय होईल रिझल्टंट प्रेशर काय होईल इन्क्रीज होईल. याचा दोघांचा रिझल्टंट आणि या ठिकाणचं प्रेशर काय होईल कमी होईल आणि त्यामुळं काय मिळेल तुम्हाला या पद्धतीचा प्रेशर वर जास्त असेल आणि खाली प्रेशर या ठिकाणी तुम्हाला कमी मिळेल. ठीक आहे, लक्षात आलं. थँक्यू.